नमस्कार मित्रांनो, तुषार शिंदे व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आजचा दिवस आपला शेतीबद्दल असणार आहे आणि शेतीमध्ये आपण आपले शेळ्या वगैरे घेऊन आलेलो आहे, त्यांच्यासोबत पण मज्जा मस्ती केलेली आहे। तर चला आपल्या व्लॉगला सुरुवात करूयात। मित्रांनो, आज थोडीफार कपाशी राहिलेली ही तोडायला आपण आज सकाळी 11-12 वाजता उन्हाचं थोडं, कारण सकाळी पण काम होतं, सकाळी काय कॅमेरा घेऊन फिरू नाही शकलो कारण थोडंफार जरा बाहेर पण जायचं होतं। तर आपण आलोय रानात, ही थोडीफार कपाशी राहिलेली तोडायची। आता मी तोडणार आहे कपाशी। चल कपाशी तोडून झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला तोडून झालेली पण, आणि थोडंफार बोलन पण परत। आज आपण आलतो रानातली कपाशी तोडायला, थोडीफार राहिली होती, त्या संगत शेळ्या पण आणल्या होत्या आपल्या घरच्या, त्या चरत होत्या आणि आपण कपाशी तोडतो। कपाशी तोडून झाली, आपण सावलीला बसलो होतो आणि ही बोकाड लईच फायटिंग करायला बघत होतं। चला म्हणलं आता ह्याच्या बरं एकदा मस्ती करूयात, ही मस्तीला आलं होतं तर मस्ती करूयात म्हणलं। चला आता बसून घेतो खाली आणि मस्ती करतो याच्यासोबत। तर मित्रांनो, हे बघा आपला पैलवान, हा आहे आपला पैलवान, हे लाडाचा पैलवान आहे, कारण ही मजा मस्तीला फक्त मजा मस्ती आपल्यासोबतच करतो। याला माहिती हेवा असलं ना तर आपल्याला कुठं बी घेऊन जाणार आणि आपल्यासोबत टाइमपास तरी करणारच। हे बघा कसं धडका मारतंय, कसं काय करतंय, कारण पाळीव प्राण्याला माहीत असतं कोणत्या मालकासोबत कधी मजा मस्ती करायची आणि काय करायचं। कारण पाळीव प्राण्याला पण एवढं माहीत असतंय की आपल्याला जीव लावलेला माणूस कधीच आपली साथ सोडणार नाही, तसं माणसासारखं नसतं। हे बघा त्याच्यासोबत मी कोयता दाखवत होतो, त्याला म्हणलं तो का घाबरण, पण त्याचा एकच डायलॉग होता, फायर नाही सीधा ओल्ड फायर हूँ मैं, पुष्पा झुकेगा नहीं। तर मजा मस्ती आमची चाललीच होती। तर जाऊ द्या म्हणलं, हे तर काय आता ही थांबणार नाही, हे तर मजा मस्ती वगैरे करतच राहणार आहे। तर ह्याच्यासोबत थोडी मजा मस्ती केली, कारण ह्यांना आणलं होतं रानात चारायला, माझं काम झालं तर म्हणून ह्यांच्यासोबत बसलो होतो मजा मस्ती करायला। ही लई लाडात आलं, पाय खरडून पार उड्या मारू मारू टक्कर द्यायला बघत होता। त्याला बी माहिती की मी काय सुट्टी देत नाही, त्याच्यासोबत जेवढा वेळ म्हणून तेवढा वेळ घालवतो, कारण त्याच्या आनंदाचा आपला आनंद आहे। कारण जाऊ नये म्हणलं तुम्हाला, चला आता शेतीबद्दल सांगावं थोडंफार, कारण आपलं शेतीचं नियोजन पण माहिती असलं पाहिजे। तर आता इथनं पुढं बघा काय नाही, आता ही कपाशी सगळी गोळा करायची, जाळून टाकायची, परत नांगऱ्या काकऱ्या घालून घ्यायच्या, परत गहू पेरायचा आहे। लय अवघड काम आहे ही रानातलं, सोपं नाही। जाऊ दे आता, काय लोकांना सोपंच वाटतं, जी करत नाही त्याला वाटतं काय शेतकऱ्याला लय भाव भेटतोय, पण जी करतंय त्यालाच माहीत असतं काय आणि काय नाही। आपली कपाशी तोडून झाली सगळी आता, आणि आपण आता घरी जाणारच आहे, कारण ह्यांना पण तहाना लागले असते आणि ह्यांना पाणी प्यायचं असेल दिवसभर, हे पण उन्हात होत्या। आपण पण पाणी बॉटल वगैरे काय आणली नव्हती घरनं, तर आपल्याला पण तहान लागली आहेत, कारण रानातलं काम तुम्हाला माहीतच आहे, या हाताला असे फोडाचे वन येऊन जातात, पण काम नाही थांबलं पाहिजे रानात। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढाच आहे आपला, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि पुढचाही व्लॉग इंटरेस्टेड असणार आहे थोडा कांदा लागवडीबद्दल। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा।